युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण मुलाखत घेणार आहोत दर्यापूर विधानसभामध्ये जे आमदारकीसाठी एससी कॅटेगरीत इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे विक्रम पारडे। विक्रम पारडेची ओळख ही देताना आपल्याला एक आवर्जून नाव आठवत आहे, अंजनगावचे भगवा रक्षक गजानन भाऊ पारडे, त्यांचे चिरंजीव। नमस्कार विक्रम भाऊ। गजानन भाऊ गेल्यानंतर आपल्याला राजकारणाची किती वर्षानंतर आवड लागली? असं म्हणता येणार नाही की वडील गेल्यानंतर केव्हा तुम्ही पक्षात आले किंवा केव्हा पक्षाचं काम केलं, असं नाही। आम्ही लहानपणापासूनच आमच्या वडिलांसोबत पक्षात होतो आणि तेव्हापासूनच पक्षाच्या सोबत जुडलेलो आहोत। आणि वडील गेले त्याच्यानंतर माझं एज्युकेशन वगैरे हे ते सर्व कम्प्लीट केल्यानंतर माझं आपलं एज्युकेशन कसं आहे, लोकांना सांगावं लागेल की विक्रम भाऊ यांचं शिक्षण कुठपर्यंत झालं? 12वी नंतर मी पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथून माझं BE कम्प्लीट केलं, जे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फील्ड मधून माझं BE कम्प्लीट झालं। त्याच्यानंतर मी बॅचलर इन बिझनेस इन ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये सुद्धा डिग्री मिळवली। त्यानंतर मग मी राजकारणाकडे ह्या सगळ्या बाबतीतून वळलो। तुम्ही एवढं शिक्षण झालं तुमचं, तुम्ही इकडे कसे काय वळले? मग काय राजकारणात लोक म्हणतात की असं काही नाही। इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉब पण केला, पण काही महिने जॉब केला, पण मला ऍक्च्युली गव्हर्नमेंट जॉबकडे वळायचं होतं, त्यामुळे मग मी UPSC MPSC ट्राय केलं। त्यामध्ये पण मी चांगल्या प्रकारे यश मिळवलं, पण थोडंसं घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, घरच्या जबाबदारी असतात। माझं असं म्हणणं आहे की वडिलांचा जो तुम्हाला अनुभव आला त्यामधून तुम्हाला असं वाटलं नाही का की नाही राजकारण आपल्यासारख्या लोकांचं नाही आहे? नाही, म्हणजे जे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहतात। ऍक्च्युली काय आहे, राजकारणाबद्दल लोकांचा खूप सारा गैरसमज आहे, पण माझं असं कधीच नाही राहिलं। जेव्हा मी शिवसेना पक्षाशी जोडलं, माझ्या वडिलांच्या सोबत जेव्हा मी बघितलं, शिवसेना पक्षाची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे। त्यांचं नेहमी अजेंडा आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या मला अट्रॅक्ट करण्यासाठी, की बाबा शिवसेना पक्षाची जुळा आणि वडिलांचं जे काम आहे ते पुन्हा आपण पुढं न्याव आणि पुन्हा यामध्ये सक्रिय राहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊ। कुठल्याच पदावर नसताना डायरेक्ट तुम्ही आमदारकी मागत आहात, हे समाजामध्ये थोडंसं असं लोकांना वाटलं नाही पाहिजे की तुमचं कार्य नसताना तुम्ही शिवसेनेला तिकीट मागत आहात? नाही, असं तर बिलकुलच नाही, कारण की समाजामध्ये माझं समाजाशी खूप चांगल्या प्रकारे मी वेल कनेक्टेड आहे। म्हणजे माझ्या वडिलांपासून जेव्हा लोकांची अपेक्षा असते की बाबा आता गजानन पारडे सारखा व्यक्ती कोणी होणार नाही, तर तेव्हा मला असं कुठेतरी वाटते की नाही, आपण आपल्या वडिलांसारखं तर नाही, पण त्यांच्या पायावर पाय ठेवून पुढे जायचा प्रयत्न नेहमी करायला पाहिजे। त्यांचं जशा प्रकारचे कामं होते, त्यांचं ज्या प्रकारे समाज कार्य होतं, जसं लोकांची जे पण कोणी हॉस्पिटलचं काम आहे, ज्या कोणी लोकांना कोणत्या त्यांच्या वैयक्तिक समस्या किंवा काही ऑफिशियल कामात, हे सगळं कामं मी अजून सुद्धा लोकांच्या ह्या कामामार्फत लोकांची वेल कनेक्टेड आहे। घरून कुठे आई किंवा पत्नीचा विरोध नाही होत? नाही, आईचा तर बिलकुलच नाही, आणि पत्नीला तर राजकारण जास्त काही कळत नाही, ते तिच्या जॉबमध्ये व्यस्त असते। आणि आईचा तर याच्यासाठी नाही, कारण की तिने तर आधीपासूनच त्यांचा ऍज अ हस्बंड म्हणून बघितलंच आहे, त्यांचं कार्य कसं होतं काय होतं। पण समाज कार्यासाठी तर बिलकुलच नाही। आई नेहमी पुढाकार देते आणि आई नेहमी सपोर्ट करते की नाही, समाजकार्य करायलाच पाहिजे, कारण की तिने बघितलं आहे की तिच्या हस्बंडनी किती समाजकार्य केलं आणि त्यामधून लोकांचे किती आशीर्वाद मिळाले। या अगोदर तुम्ही अशी कुठल्या प्रकारची पक्षाला तिकीट वगैरे मागितली आहे का? हो, मी ऍक्च्युली विधानसभेची पार्श्वभूमी सांगतो म्हटलं तर 2009 मध्ये जेव्हा राखीव झाला, त्यावेळेस माझ्या आईला स्वतःहून सेना भवनवरून फोन आला होता मुंबईवरून मुलाखतीसाठी, पण त्यावेळेस थोडेसे काही मेडिकल रिझन होते, आमच्या कारचा ऍक्सिडेंट वगैरे झाला होता, त्या कारणाने आई काही पोहोचू शकल्या नाही। त्यानंतरची मग काय घडामोडी आहे ते तुम्हाला माहितच आहे पुढे जाऊन। पण त्याच्यानंतर 2019ला मी स्वतः मुलाखतीला हजर होतो। मुलाखतीला मला पण बोलवण्यात आलं होतं आणि मी पण सेना भवनला जाऊन तिथं प्रत्यक्ष मुलाखत दिलेली होती। समाज उपयोगी कार्य हा जेव्हा प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तुम्ही त्या प्रश्नाला बगल दिली आहे, कारण की लोकांना माहित पडायला पाहिजे तुमचं कार्य कोणतं आहे। आता रिसेंटली सांगतो म्हटलं तर आता एक नाफेडचं एक आंदोलन केलं होतं आम्ही, ते मीच आयोजन केलं होतं त्याचं, की नाफेडमधले ज्वारीचं वगैरे बंद केलं होतं, तर त्याचं आंदोलन सुद्धा आम्हीच केलं। त्याच्यानंतर जे
काश्मीरमध्ये ते जे हल्ला झालाय, भ्याड हल्ला, त्याचं सुद्धा आंदोलनाचं आम्हीच नियोजन केलं होतं शहरामध्ये. त्याच्यानंतर जे ठाणे येथे जे घृणित कृत्य घडलं होतं, तर त्याचा सुद्धा त्याच्यासाठी पण आम्ही निदर्शने केले. तशा प्रकारचं आवेदन तहसीलला दिलं. आणि बाकी रुग्णसेवा वगैरे, जसं दरवर्षी आम्ही आमच्या पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी मी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवत असतो. आणि भरपूर गणपती असो किंवा काही कार्यक्रम असो, तर त्यावेळेस आमचे रक्तदान शिबिर असतात. रिसेंटली साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही खूप मोठं रक्तदान शिबिर घेतलं. त्यामध्ये जवळपास 134 लोकांनी रक्तदान केलंय. त्यानंतरच वृक्षारोपणाचा कार्यक्रम हे सुद्धा आम्ही दरवर्षी घेत असतो आणि रेनी सीझन मध्ये. आणि आता रिसेंटलीच आम्ही एक चांगला उपक्रम राबवला होता की त्यामध्ये आम्ही मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नागरिकाला वृक्षाचं वाटप केलं की जेणेकरून वृक्ष संवर्धन व्हावं, वृक्षाची लागवड व्हावी. असे अनेक उपक्रम आम्ही घेत राहतो. दर्यापूर विधानसभेसाठी कोणतं विजन आहे का मी हे करू शकतो? दर्यापूर मतदारसंघ भरपूरसे विद्यार्थी जे इथले आहेत ते पुणेला, नागपूरला किंवा अमरावतीला जातात. तर माझी स्वतःची अशी इच्छा आहे की त्यांच्यासाठी इथं वेल एस्टॅब्लिश्ड लायब्ररी, वेल इस्टॅब्लिश्ड अभ्यासिका व्हायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा तिथं बाहेरगावी जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च वगैरे तो वाचेल आणि त्यांना इथंच सगळ्या ह्या गोष्टी अवेलेबल होणार. तुम्ही प्रसिद्धीच्या मागे जास्त नाहीत. मागच्या वेळेस मेळघाटात गेल्यानंतर तुम्ही जे प्रत्येक गावात लोकांना जेवण, भांडे आणि साड्या दिल्या, लुगडे साड्या जे दिल्या, ते तुम्ही प्रसारित का केलं नाही? लोकांना माहीत पडायला पाहिजे होतं. ऍक्च्युली कसं आहे, माझं असं प्रसिद्धी तिथं व्हावी आणि ह्या गोष्टी करा असा काही उद्देश नव्हता. मी तिथं गेलो होतो, मला तिथं दिसलं सर्व, ते तिथली परिस्थिती बघून थोडंसं मन कुठंतरी दुखावलं आणि असं वाटलं काहीतरी करावं. ह्या अर्थानं मी तिथं जे काही माझ्याकडून मदत होणार, जे काही तिथल्या जे मुलं आहात वगैरे आहेत त्यांच्यासाठी, जे काही आदिवासी लोकांसाठी जे काही मदत होणार ते मी मदत केली. पण मी ह्या गोष्टीची कधी अपेक्षा नाही ठेवली. वडिलांच्या कर्तृत्वावर तुम्हाला तिकीट मागायची आहे का स्वतःच्या कर्तृत्वावर? वडिलाचं कर्तृत्व तर हे मला जोडलेलं आहेच, हे काही नाकारता येत नाही. आणि माझं स्वतःचं कर्तृत्व पण मी तयार करतच आहे आणि मी नेहमी प्रयत्नात राहणार की जसं मी आज माझ्या वडिलांच्या नावानं ओळखला जातो, माझ्या वडिलांना पण एक दिवस मी माझ्या नावानं नक्कीच ओळख देणार. ह्याच माझा नेहमी प्रयत्न राहील. तिकीट मागताना अशी कोणाकोणाला तिकीट मागताना असं तुम्हाला वय लहान किंवा तुमचं कार्य कमी याबद्दल कोणी असं डावलल्यासारखं वाटतं का तुम्हाला सिनियर लोकांच्याकडून? नाही, मला तर असं वाटत नाही आणि पक्षात तर बिलकुलच नाही. असं मी कधी अनुभव घेतला पण नाही. मला असं वाटत पण नाही की हा खूप मोठा एक विषय असायला पाहिजे म्हणून. कारण की कधी कधी वय जरी कमी असलं तरी माणसाचं कर्तृत्व जास्त असते. आर पाटलासारखं म्हणू शकता. तुम्ही आमदारकीसाठी उभे राहता, तर तुमचा दर्यापूर मतदारसंघाचा राऊंड झाला का? ऑफकोर्स सर, आता आमदारकीसाठी उभं राहत आहे तर त्यामुळे सर्व गोष्टीचं जरा तुमच्या स्टुडिओमध्ये जर आलो ना मी, तर मी आता खल्लार सर्कल फिरूनच आलोय आणि नियर अबाउट आपल्या मतदारसंघाचे, दर्यापूर मतदारसंघाचे 313 गाव, नियर अबाउट 313 गावापर्यंत मी पोहोचलेलो आहे. जिल्हा परिषद सर्कल किती आहेत आपल्या दर्यापूर मतदारसंघात? 4 सर्कल आहेत आणि अंजनगावमध्ये 3 आहेत आणि एक अचलपूर मधलं येते, त्यामध्ये 33 गाव आहेत. ग्रामपंचायत 49 अंजनगावमध्ये आणि दर्यापूरमध्ये 86. हा तुम्ही एवढा परिपूर्ण अभ्यास, म्हणजे एवढे नोकरी असल्याने तुम्ही एवढे परिपूर्ण अभ्यास केला. आता आमदारकीसाठी उभं राहतो म्हणजे तर ह्या गोष्टीचा तर अभ्यास पाहिजे, त्याचा बेसिक आहे. ह्या जर बेसिक गोष्टी जर माहीत नसेल तर मग आपण काय करता येतं? कमाल आहे दादा तुम्ही, म्हणजे तुमच्या बोलण्यात जे ढब आहे ते आमचे मित्र भगवा रक्षक गजानन पारडे होती. खरंच आपण भाग्यवान आहात की आपण त्या घरात जन्माला आले. आमदारकी समजा डावलल्या गेली तर आपलं जे आहे, जे समाजकारण आहे ते आपलं पुन्हा टू बी कंटिन्यू. म्हणजे भविष्यात अजून तुम्हाला योग येऊ शकतात. बघू पक्ष काय म्हणते. धन्यवाद. हे होते गजानन भाऊ पारडे यांचे चिरंजीव, ज्यांना भगवा रक्षक म्हणून
सर्वीकडे परिचित होते. खरंच आज जर गजानन भाऊ असते तर तिकीट मागण्याचे प्रयत्नच करायचं काम नव्हतं. त्यांच्या घरी तिकीट आली असती. पण तीच ढब, तोच दमदार आवाज, तोच काम करण्याची पद्धत आणि तीच दहशत त्यांच्या चिरंजीवामध्ये येत आहे, आलेली आहे. त्यांचे जे व्हिजन आहेत ते क्लिअर आहेत. खरंच असा उमदा, सुशिक्षित, शिकलेला तरुण पहिल्यांदा मिळतो. एवढं दर्यापूर विधानसभा क्षेत्र हे भाग्यवान आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की एकदा अशा नवख्या तरुणाला आणि सुशिक्षित तरुणाला चान्स द्या. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन योगेश आकोटकर. धन्यवाद. जय भारत.